आंबेडकरांचा दुग्ध अभिषेक तुम्हीच घातला होता? हो, घातला होता. मुस्लिमांचा भामटेपणा जर आत्ता कीर्तनकार जर बोलला नाही आणि समाजासमोर मुस्लिमांचा भामटेपणा जर निदर्शनात आणून दिला नाही समाजाच्या, तर लवकरच हिंदुस्थानाचं वाटोळं होणं हे ठरलेलं आहे. नरेंद्र मोदींनी स्वार्थासाठी नोटबंदी केली. मला भिडायलाच आवडतं, नाडायलाच आवडतं. माझा छंदच आहे तो. एवढं आक्रमक बोलता तरुणाई भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला उमेदवाऱ्या द्या, मला भिडायला लय मजा वाटते. मग मी भिडतो. अहो, हा वारकरी झेंड्याचा दांडा उलटा करून डोक्यात हाणणारा आहे जर पुढचा आदर्मी असेल तर. वारकरी संप्रदाय हा शांततेने चालणारा संप्रदाय आहे. हे बोलणंच चुकीचं आहे. कसला वारकरी संप्रदाय शांत वगैरे काही नाही. वारकरी संप्रदाय लढायला शिकवणार आहे. संगमनेरमध्ये काय झालं मग? सुरुवात कुणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं. मुसलमान हे हिंदुस्थानावरचं संकटच आहे. आमची पोरं तुम्हाला ठोकतील. अशा वक्तव्यामुळे बाकी कीर्तनकार लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात की नाही राहत? हे तुम्हाला आम्हाला दिसतंय, पण बोलत कोणच नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मुसलमानांचा भामटेपणा राजकारणी कधीच जगासमोर आणणार नाही. अजूनही काही गांडूंना ते कळत नाही. म्हणूनच 2014ला सरकार परिवर्तन झालं. मी एखाद्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचार करील, मी शिवसेनेचा प्रचार नाही करत. नथुरामजी गोडसेंचा हेतू कधी पण प्रामाणिकच आहे. आणि जे परधर्मीय माझा विरोध करताय त्यांना मी एकच सांगल, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ला कसा फाडला ते बघा, आणि मग संग्राम बापू भांडारेचा विरोध करायचा का नाही करायचा हे ठरवा. औरंगजेबाला आतंकवादी म्हणा, अफजुल्ल्याला आतंकवादी म्हणा, नथुरामजी गोडसेंना कुठं आतंकवादी म्हणतात? ते देशभक्त आहेत. तुम्हाला जर एक दिवसाचं गृहमंत्री जर केलं तर गाय कापणारच एन्काउंटर होणार. मराठ्यांची आंदोलनं आली, सभा झाल्या, ओबीसींच्या सभा झाल्या, ओबीसींची देखील आंदोलनं झाली, वेगवेगळ्या लोकांची उपोषणं झाली. आपण कुठल्याच ठिकाणी गेला नाहीत. कधी राजकारणात जायचा विचार आहे? नथुराम गोडसेंचं एक वादग्रस्त वक्तव्य असेल, लॉरेन्स बिश्नोईचं वादग्रस्त वक्तव्य असेल, काय वाटतं तुम्हाला? योग्य वाटतं हे वक्तव्य करणं, किंवा तुम्ही या लोकांचं समर्थन करता का? भक्त आहे मी नथुरामजी गोडसेंचा. आत्ताच ती योग्य वेळ आहे नथुरामजी गोडसेंची चौकात स्मारक उभी करण्याची. माझं म्हणणं आहे विरोधच पाहिजे. माझा विरोधाला अजिबात विरोध नाही. मला जेव्हा विरोध होतो तेव्हा मला खूप आनंद होतो. कीर्तनकार लोक ही धर्मप्रचार करतात, सेवा करतात की एक व्यवसाय? हा म्हणजे हिंदूच्या पुढं समोरच्याने दादागिरी करायची नाही. हिंदूच्या पुढं समोरच्याने वाकूनच राहायचं. हा हिंदू आमचा मोठा भाऊ आहे म्हणायचं. त्याने मोठा भाऊ म्हणा, बाप म्हणा, आमचा राजा म्हणा, मालक म्हणा, आमचा कर्दनकाळ म्हणा. राज्यकर्त्यांनी जातीयवादी विधानं करायचे नाही. अरे मुसलमान तुम्ही उरावर घेऊ राहिले आणि हिंदूंमध्ये फूट पाडू राहिले, हे कोणतं राजकारण तुमचं? तो विरोधक पण त्यांचा जास्त द्वेष करत नाही करत द्वेष. केला तुम्ही खूप साऱ्या सभांमध्ये किंवा बाकीच्या भाषणांमध्ये, कीर्तनामध्ये म्हणता की मी चुकीचं बोलत नाही, मी खरं बोलतो. विधानसभेच्या वेळी खूप साऱ्या हिंदू संघटनांनी राजकीय लोकांची काही कामं केली. ती रामराज्य आलंय का? काही वक्तव्यामुळे वाद झालाय आणि त्याच्यानंतर वक्तव्य मागं घेण्याची वेळ आली आहे. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्यात, त्यांच्यावरती गप्पा मारल्यात. आज देखील असं एक व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तीनं कीर्तन, प्रवचन, कथा या सगळ्या गोष्टी बरोबरच एक हिंदुत्वाची रेषा, हिंदुत्वाच्या सीमा, हिंदुत्व प्रचार, हिंदू धर्माचा प्रचार असेल हा सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रभर आपली तरुणाई आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, आपले तुकोबारायांचे विचार असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असेल, हे सांगत पूर्ण महाराष्ट्रभर एक प्रवास सुरू केला. आणि तोच प्रवास आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. तो कशा पद्धतीनं सुरू केला, किंवा आज देखील एक व्यक्ती आपल्यातूनच उठतोय,
कीर्तन असतील, प्रवचन असतील हे आहेत. त्याचबरोबरती याला एक जोड म्हणून आपण हिंदू धर्माचं कार्य करावं किंवा केलं पाहिजे. आपल्याबरोबरती अजून काही सवगडी बरोबर घेऊन एक पूर्ण महाराष्ट्रभर पिंजून काढणारे व्यक्तिमत्व आहेत आपल्याला. अर्थात मला नाही वाटत की नाव सांगायची गरज असेल, असे असणारे संग्रामबापू भंडारे महाराज आहेत. यांचा प्रवास कसा आहे, किंवा आपण फक्त संग्रामबापू भंडारेंना सभा असतील, कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा न्यूज असतील याच्यामध्ये पाहतो, पण बॅकएंडला कशा पद्धतीने कामं चालतात आज त्यांच्यातून आपण ऐकतो. चला पाहूया. महाराज जय श्रीराम. जय श्रीराम. अर्थातच जय श्रीराम. तुम्ही प्रत्येक भाषणातून किंवा सभांमधून, कीर्तनामधून हिंदू धर्माचा प्रचार असेल, तुकोबारायांचे अभंग असतील, महाराजांचा इतिहास असेल किंवा बाकी अन्य गोष्टी सांगता. आपण या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हा एक प्रश्न असा आहे की आपल्याला वारसा कसा मिळाला. म्हणजे मी हिंदुत्वाचा नाही म्हणणार आहे, तो आपल्याला मिळालेलाच आहे, पण आपण कीर्तनं केलं पाहिजेत, प्रवचनं केलं पाहिजेत, आणि त्यानंतर आपण हिंदू धर्माचा प्रचार प्रसारासाठी राजकीय मंचावरती गेलं पाहिजे. तिथून देखील आपला हिंदू धर्माची जनजागृती असेल किंवा आपला इतिहास असेल हा सांगितला पाहिजे. काय सांगाल याबद्दल? या क्षेत्रात प्रवेश मुळात माझ्या आजी जी आहे, वडिलांची आई, त्या आजीची इच्छा होती की आपला एक मुलगा वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारामध्ये पाहिजे. म्हणून मला साधारण 8वीला असताना आळंदीला पाठवलं होतं. मग आळंदीत वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना मला जसं जसं मी पुढं वाटचाल केली, लक्षात असं आलं की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारा एक संप्रदाय. म्हणजे वारकरी संप्रदाय हा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. म्हणजे वेद मार्गानं जे आमचे साधू संत गेले त्याच मार्गानं आम्ही चाललो आहे. वाचा बोलू वेदनीती. आम्ही काय बोलणार आहे, वेदाचीच नीती आम्ही वाचेनं सांगणार आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारा संप्रदाय, एक चळवळ आहे. पण ती चळवळ मी जेव्हा तिच्यात भाग घेतला, कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, मला वाटचाल करताना एक असं लक्षात आलं की नुसतंच प्रबोधनकारांना पळून चालणार नाही. प्रबोधनकाराला काही विशिष्ट शक्तींना सोबत घेऊन चालावं लागेल. आणि ते सुद्धा मला कुठून कळालं तर 400 वर्ष मागे गेल्यानंतर जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज शिवरायांना घेऊन चालले. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेऊन चालले. म्हणजे शिवराय तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येत आहे, समर्थ रामदास स्वामी शिवरायांना बोध करताय, तुकाराम महाराज शिवरायांचं कौतुक करताय, इतर पोरांना सांगताय शिवरायांच्या चळवळीत सहभागी व्हा. म्हणजे आपण बघा, 400 वर्षापूर्वी शिवशक्ती आणि ही आमची पांडुरंगाची भक्ती दोन्ही एकत्र आल्या हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आणि मी जेव्हा अभ्यास केला माझ्या लक्षात आलं की राजसत्तेला सोबत घेऊन गेलो तर धर्माची वाढ होईल. आणि म्हणून मी तो विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला की एक काळ पण असा होता आपल्याकडे, आजही अशा विचाराचे काही लोक आहे की कीर्तनकारांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही असं म्हणणारी, किंवा धर्मप्रचारकांनी राजकारणाकडे लक्ष घालू नये असं म्हणणारी लोक आपल्याला सापडतात. आणि तो मूर्खपणा आहे. म्हणजे ती कदाचित राज्यकर्त्यांचा स्वार्थ येतो आणि धर्मप्रचारकांचा आळस आहे की आपण राजकारणाकडे लक्ष घालायचं नाही, हा धर्मप्रचारकांचा आळस आहे. आणि राज्यकर्ते जर म्हणत असेल धर्मप्रचारकांनी राजकारणाकडे लक्ष घालायचं नाही तर तो राज्यकर्त्यांचा स्वार्थ आहे. म्हणजे आम्ही किती घोडचुका करतो किंवा किती पाप करतो हे साधू संतांनी जगासमोर आणू नये. आणि आपल्याला काय राजकारणाशी कर्तव्य आहे असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणं हा धर्मप्रचारकांचा आळस आहे. मग म्हणजे तुम्ही चमडी बचावची भूमिका घेतात, जाऊ द्या आपण कशाला आपल्याकडे आरोप घ्यायचे. 400 वर्षापूर्वी शिवराय तुकाराम महाराज, 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामी शिवराय, ही भक्तिशक्ती एकत्र आली तर आपल्याला भगवत ध्वज फडकलेला पाहायला भेटलं. शेकडो वर्षांची गुलामगिरी आपण मोडीत काढली. मी तोच विचार करतोय की जे हिंदुत्ववादी विचाराचे राज्यकर्ते त्यांना आपण सन्मान देऊन त्यांना आपण सोबत घेऊन जर वाटचाल केली तर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार जास्त वेगात होईल. आणि ते आपण अनुभवतोय ना आज.
ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर सोन्याचा कळस झाला, आत्ता झाला मागच्या 2 महिन्यापूर्वी, मला वाटतं 2025 मध्येच झालं. का हो एवढे दिवस लागले? त्यांच्या दारात जर सोन्याचा पिंपळ आहे तर मंदिरावर कळस सोन्याचा कधीच व्हायला पाहिजे होता. एकंदरीत अर्थात तो लोकवर्गणीतून झाला, पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या कळसाचा कार्यक्रम करायला आळंदीत हजर आहे, हे चित्र नव्हतं आपल्याला पाहायला भेटत. आज कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की राज्यकर्ते येत आहे, म्हणजे धर्मसत्ता राजसत्ताशी समतोल चालताना आपल्याला दिसते. आणि तोच माझा हेतू आहे की आपण सगळ्यांना सोबत घेऊन जर चाललो तर आपला धर्म विकसित होईल आणि धर्माचे विचार बाकी विकासाच्या दृष्टिकोनातूनही घेऊन जातात, विकासाच्या मार्गानेही घेऊन जातात. आणि म्हणून मी तो अँगल दिलाय की मी आवर्जून गावोगाव जाऊन सांगतोय की धर्मप्रचारकांनी राज्यकर्त्यांवर लक्षच ठेवा आणि राज्यकर्त्यांनी धर्मप्रचारकांना सोबत घेऊनच राजकारण करा. म्हणत नाही आम्हाला उमेदवाऱ्या द्या, पण किमान आम्हाला विश्वासात तर घ्या, आमच्याशी विचार विनिमय तर राहू द्या, असं म्हणत आपण राज्यकर्त्यांचा धर्मप्रचारकांचा समन्वय साधायचं काम करतोय आणि त्याच्यातून फायदा होतोय, तोटा अजिबात होत नाही. आणि हिंदूंचा तर 100% फायदा होतोय. प्रश्न इथे निर्माण होतोय, मी म्हणेल जे विरोधक आहेत, तुम्ही जर असं म्हणाल की बाकीच्या पक्षांचे काही लोक असतील, ती लोक तुमच्यावरती टीका टिप्पणी करतायत, यावेळी काय भावना आहे? अर्थात विषय असा येतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाताय तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करताय. अर्थात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारी काही पक्ष आली, त्या पक्षांचे लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वरती घेऊन जात असतील किंवा सपोर्ट करत असतील, पण अपोजिट जे काही साईडची लोक आहेत या लोकांच्या भावना दुखावल्या जातात, ही लोक तुमच्या विरोधामध्ये टीका करतायत, टिप्पणी करतायत. अशा वेळी काय पर्याय नाही? गाव एकच आहे, त्याला पर्याय नाहीये. आणि माझं एक असं मत आहे, ज्याला विरोध नाही तो लढवायच नाही. जो म्हणत असेल की मला विरोध नकोय आणि मला काहीतरी काम उभं करायचंय, ते काम तुमच्या कामालाच मग व्हॅल्यू नाही. काय विरोध तर पाहिजे ना. मग तुकाराम महाराजांना त्या काळात विरोध झाला ना, ज्ञानेश्वर महाराजांना विरोध झाला, शिवरायांना विरोध झाला, शंभूराजांना विरोध झाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना विरोध झाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला. म्हणून आपण त्यांना महापुरुष म्हणतो ना. आणि एखादा आपल्यातला आत्ता असं म्हणत असेल की मला अजिबात विरोध नाही, याचा अर्थ तू काही कामच करत नाही. माझं म्हणणं आहे विरोधच पाहिजे. माझा विरोधाला अजिबात विरोध नाही. मला जेव्हा विरोध होतो तेव्हा मला खूप आनंद होतो की मी बरोबर मार्गाने चाललोय. विरोधकांचं स्वागत आहे माझ्याकडं. मला भिडायलाच आवडतं, नाडायलाच आवडतं, माझा छंदच आहे तो. आणि जेव्हा वाटतंय मी बरोबर आहे आणि समोरचा त्या बरोबर वाटणाऱ्या विधानाच्या विरोधात जर उडी घेत असेल, मला भिडायला लय मजा वाटते. मग मी भिडतो. आता तुम्ही सांगितलं की आजीकडनं वारसा मिळाला, कीर्तनकार झाला पाहिजे आपल्या घरातला मुलगा किंवा आपल्यातला कोणीतरी कीर्तनकार झाला पाहिजे. पण त्याच कीर्तनकारावर तुम्ही आता देखील सांगितलं की राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा एक संगम झाला पाहिजे वगैरे, आपण याच्यावरती बोललात. पण मग आपण या पक्षांच्या स्टेजवरती गेलं पाहिजे, हे कधी? पक्षाच्या स्टेजवर गेलो आपण नाही जात पक्षांच्या स्टेजवर. आपण पक्षांच्या कुठं स्टेजवर जातोय? आपण हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर काय असेल ते बोललेलं आहे. आपण पक्षांचे प्रचारकच नाही. मी एकनाथराव शिंदे साहेबांचा प्रचार करतो, मी शिवसेनेचा प्रचार नाही करत. मी एखाद्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचार करील, भाजपाचा प्रचार नाही करत. मी भाजपात जर एखादा धर्मविरोधी कारवाई करत असेल तर मी त्याच्या विरोधात बोलतो. मी हिंदुत्ववाद्यांचा प्रचारक आहे, मी कुठल्या पक्षाचा प्रचारक नाही आणि आपण ते करतही नाही. चुकून जर भूतकाळात एखाद्या पक्षाच्या व्यासपीठावर मी तुम्हाला दिसलो असेल तर मी त्या पक्षाबद्दल फारसा बोलत नाही, मी व्यक्तीबद्दल बोलतोय, ज्या व्यक्तीसाठी मी तिथे गेलोय. मी माझ्या तोंडातून 1-2 वाक्य केलेली आहे आणि त्या वाक्य मी कधीच माघारी घेऊ शकत नाही. मी म्हणालेलो आहे की हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना हा महाराष्ट्रातील पक्ष नाहीये, ती हिंदुत्वाची गरज आहे. आणि त्या पक्षाचं समर्थन सुद्धा मी कशासाठी करतोय? हिंदुत्वासाठी करतोय.
म्हणजे उद्या शिवसेनेने जर हिंदुत्व सोडलं तर आमचं शिवसेनेला पण, ज्याला आपण काय म्हणतो, टाटा बाय बाय. जो हिंदुत्वासोबत आपण त्याच्यासोबत. आपण असं काय कोणाचा झेंडा घेऊन निघालो नाही बा, आता काही बोलू आपण पुढंच न्यायचा तो विचार, तसं नाहीये. संगमनेरमध्ये काय झालं मग? संगमनेरमध्ये पक्षाचा काही संबंध नाही तिथं. म्हणजे एकंदरीत न्यूज मोठी झाली किंवा तुमच्या कीर्तनामध्ये एक व्यक्ती उठला, बोलला, किस्सा काय झाला नेमकं, एक जर सविस्तर माहिती झाला तर. त्याला संगमनेरमधला सगळा विषय सगळ्यांना माहिती, आपण वारंवार त्याच्यावर बोललोय. मी गुलेवाडी गावात गेलो होतो कीर्तनाला. कीर्तनात 2-4 जणं बसलेली होती. सुरुवातीपासूनच त्यांचे हावभाव चित्रविचित्र होते. मध्यंतरी त्याने बोलायला सुरुवात केली चालू कीर्तनामध्ये. विषय छत्रपती शिवराय, शंभूराजे, हिंदू धर्म असेच चाललेले होते. आणि चालू कीर्तनामध्ये त्या व्यक्तीनं बडबड करायला सुरुवात केली. नंतर आपण त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळा. त्याने बराच वेळ विक्षेप केल्यानंतर जो लोकांचा वेळ वाया गेला. मग एका टप्प्यावर मी जेव्हा कीर्तनाचा समारोप करत होतो तेव्हा म्हटलं की ज्या व्यक्तीमुळं एवढा आपला सगळ्यांचाच वेळ वाया गेला, माझा जाऊ द्या पण श्रोत्यांचा गेला ना. बाकीचे एवढे जे श्रोते होते तिथे 1000-1200, त्यांचा वेळ वाया गेला. म्हणून मी विचारलं की आज किमान जो श्रोता सारखेच आक्षेप घेतोय कीर्तनामध्ये, त्याचा किमान सेवेला घेतलेला अभंग तरी पाठ आहे का, असं विचारल्यानंतर पण तो तिसरंच बोलायला लागला, चौथंच बोलायला लागला. आणि मग मी विनंती केली होती की यांना बाहेर घ्या, यांचा मानसिक अडचण आहे. मग नंतर सगळं त्याच्या मागं कोण होतं, त्याला कोणाची ताकद होती, त्याला कोणी पाठवलेलं होतं, ते नंतर महाराष्ट्रानं पाहिलं. कदाचित मला जर माहीत असतं की ह्या 3-4 माझ्या विरोधात भांडण्यासाठी एका हिंदूनच प्रवृत्त केलंय, हे जर मला माहीत असतं तर मी कदाचित वेगळी भूमिका घेतली असती. पण मला माहीतच नाही की लोहे को लोहा काटताय असा प्रकार चालू आहे. म्हणून ते वाढत वाढत गेलं. पण त्याच्याने महाराष्ट्रानं जाणलं त्यात काय आहे नेमकं. कीर्तन माझं चालू आहे, माझ्या कीर्तनात कोणी विक्षेप करायचा काही संबंध नाही आहे. म्हणजे सुरुवात कोणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं. वारकरी संप्रदाय नेहमी शांतता किंवा भक्तीच्या मार्गाने चालणार आहे. तर तुम्हाला असं वाटतं की आधुनिक काळात जसा काळ बदलले तसं वारकरी संप्रदायाचे जे काही लोक आहेत, धर्मप्रचारक आहेत, यांनी बदललं पाहिजे आपल्या भूमिका? वारकरी संप्रदाय हा शांततेने चालणारा संप्रदाय आहे, भक्ती हे बोलणंच चुकीचं आहे. हे विधानच मुळात चुकीचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितली? श्रीमद भगवद्गीता सांगितली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीता सांगितली. श्रीमद भगवद्गीता कशासाठी सांगितली? गोपालकृष्णांनी अर्जुनानं शस्त्र टाकली, शस्त्रच टाकली ना. पुढे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, ते माझे गुरु आहे, हे माझे भावंड आहे. आणि द्रौपदीची तर एवढा मोठा अपमान झालाय, तिला केस ओढून त्यांनी सभेत आणलंय, म्हणजे स्त्रीवर अन्याय झालाय, अत्याचार झालाय. आणि अर्जुन म्हणतोय ते माझे भावंड आहे, ते माझे गुरुवर्य आहे. तेव्हा गोपालकृष्णांनी सांगितलं की गुरु असू दे किंवा भावंड असू दे, पण धर्माच्या विरोधात जर वागत असतील, नीती मूल्य सोडून वागत असतील तर त्यांचा निपात करणं हा पुरुषार्थ आहे. आणि मग अर्जुनानं शस्त्र घेतले गीता ऐकल्यानंतर. म्हणजे अर्जुनाला काय सांगितलं? लढ, भीड, नड. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच 700 श्लोकांचे 9000 वाव्या केल्या. मग ज्ञानेश्वर महाराज काय सांगताय? लढ, भीड. भगवान श्री तुकाराम महाराज, आपण ज्ञानेश्वर महाराज पाय आहे आणि तुकाराम महाराज कळस आहे. काय तुकाराम महाराजांचे अभंग आहे महाराज. अहो, तुकाराम महाराजांची गाथा वाचल्यावर आहे ना, प्रत्येकाच्या अंगात 12 हत्तीचं बळच संचारतं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हनू काठी, मऊ मेनावुनी आम्हे विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, झुंजार ते एक विष्णुदास जगी. असा म्हणणाऱ्यांचा वारकरी संप्रदाय आहे. हे काय आलं, धूर्त लोकांनी वारकऱ्यांच्या शक्तीचा फटका बसू नये म्हणून त्यांच्यावर वारंवार तुम्ही फार शांत, तुम्ही फार शांत, तुम्ही लय मोठे भक्त, तुम्ही शांत, असं म्हणून 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 एखाद्या वाघाला जर आपण म्हटलो ना तू हरीने 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 हरीने, त्या वाघाला नंतर वाटायला लागतं मी हरीनच आहे की काय. तसं वारकऱ्यांच्या बाबतीत झालं. तुम्ही शांत, तुम्ही शांत, तुम्ही शांत, बळच.
अहो हा वारकरी झेंड्याचा दांडा उलटा करून डोक्यात हाणणार आहे जर पुढचा आदर्मी असेल तर. मागच्या काळात तो काळपांडे नावाचा कोणतरी होता शैक्षणिक क्षेत्रात, त्याने तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त 10वीच्या पेपरमध्ये ते सगळं छापलेलं होतं. मारला. संतवीर बांडाचा त्या कराडकर होते, त्या मोहिमेचं नेतृत्व करत होते. मारला तो काळपांडे अक्षरशः वारकऱ्यांनी. कसला वारकरी संप्रदाय शांत वगैरे काही नाही. वारकरी संप्रदाय लढायला शिकवणार आहे. अशा वक्तव्यामुळे बाकी कीर्तनकार लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात की नाही राहत? माझा वारकरी संप्रदाय पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही बघितलं असेल एवढ्या वेळा मी वादात सापडतो, वारकऱ्यांच्या काही कमेंट्स येतात का किंवा वारकऱ्यांचे ओपन काही माझ्याबद्दल टीका येतात? विरोधात नाही येत, पण बरोबर देखील येतात का? हे बघा असा एक त्याला काही कारण आहे. त्याला काही कारण आहे. प्रत्येकाची आपापली एक चळवळ सुरू आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं संस्थान मोठं करताय. आम्ही सगळे जाऊन समुद्रालाच मिळतोय, सगळे जाऊन रामाजवळच जातोय, पण वाटा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहे. कोण कोणत्या मार्गाने निघालाय, कोण कोणत्या मार्गाने निघालाय. संग्राम बापू चाललाय, त्याच्यासोबत आहे सगळे, पण त्याच्याविषयी जाहीरपणे बोलणं हे धाडस प्रत्येकामध्ये नसतं. ज्यांच्यामध्ये असतं ते बोलतात, आणि काहींमध्ये धाडस आहे, पण त्यांनी ज्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहे, ते ज्या वाटेनं निघाले, त्या वाटेतून वेळ वाया घालवण्यापेक्षा बापू अडचणीत येणार नाही याची काळजी ते घेतात. म्हणजे बापू जर अडचणीत आले तर पूर्ण वारकरी संप्रदाय ज्या दिवशी वाटेल की संग्राम भांडारे नावाची शक्ती आज संपुष्टात येणार आहे, त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, सगळी कामं सोडून, सगळा स्वार्थ सोडून वारकरी संप्रदाय धर्मासाठी रणांगणात उतरल. हा एक सेम वारकरी संप्रदायावरतीच प्रश्न आहे. कीर्तनकार लोक ही धर्मप्रचार करतात, सेवा करतात की एक व्यवसाय हा? कारण सध्याच्या स्थितीला मी तुमचं एक उदाहरण देईल. त्याच्या आधी तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, खूप यूट्यूब असेल, सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल झाला होता, की तुम्हाला एका व्यक्तीनं पॉकेट दिलं, तुम्ही त्यांना ते पैसे रिटर्न केलेत, की एवढे असतात का की काय, सगळ्या गोष्टी. सुरुवातीला चुकीचा दिसत होता व्हिडिओ, पण तो पूर्ण पाहिल्यावरती लक्षात येतं की तुम्ही मागत नाही आहेत, तुम्ही रिटर्न करत होता. तो व्हिडिओ पूर्ण एकदा काय होता किंवा तो किस्सा काय होता तो सांगून याचं उत्तर मला मिळालं तर बरं होईल. तुमचा प्रश्न आहे की माझा प्रश्न हा नंतरच आहे. प्रश्न मी बोलतो ना, तुम्ही अगोदर जे बोललात की तुम्ही कीर्तन करतात, ही सेवा आहे का हा धंदा आहे? साधा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. कीर्तन करता ही सेवा आहे का धंदा आहे? मी खरं सांगू तुम्हाला, कीर्तनच नाही, जगातला प्रत्येक माणूस सेवाच करतोय. तुम्ही आता माझी मुलाखत घेताय, हा तुम्ही धंदा करताय का सेवा करताय? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सेवा करताय. एखादा आपला नाभिक समाजाचा बांधव केस कापतो, तो धंदा करतोय का सेवा करतोय? तो सेवा करतोय. शेतकरी शेती करतोय, तो धंदा करतोय का सेवा करतोय? तो सेवा करतोय. मग ते जे शुल्क आकारलं जातं किंवा घेतलं जातं, ते आहे ना, ती गरज आहे, अनिवार्य, किंवा दिलंच पाहिजे. म्हणजे आपण असंही शेतकरी पाहिलेलं आहे की जो मी त्याच्या जोड्या घेऊन बसला, पण एखादा गिऱ्हाईक आलं म्हटलं माझ्याकडे रुपया नाही राव, पण माझ्या पोटात अन्न नाही 10 दिवसापासून, तो शेतकरी आहे ना दादा, घाम गाळून त्याने पिकवलेली राहते मेथी, पण त्याला जेव्हा ते दुःख कळतं की हा 15 दिवसांपासून उपवास येतो, ते जुडी घेऊन जा. एखादा केस कापायला बसल्यानंतर म्हणाला राव माझ्याकडे पैसेच नाहीये, तर आपला माणूस ते कापून देतो केस. जगातला प्रत्येक माणूस सेवाच करतोय. पैसे जे घ्यावे लागतात ना, ती गरज आहे. आणि हे जेवढे महाराष्ट्रातले कीर्तनकार आहे ना, हे दुसरं काम करू शकत नाही का? हे ड्रायव्हिंग करू शकता, हे शेती करू शकता, हे व्यवसाय करू शकता, पण एक ऊर्जा असते, एक आवड असते, आणि त्या माध्यमातून तो माणूस पुढे जात राहतो. हे पैसा वगैरे आपल्याकडे चुकीचं काय आलंय, हिंदू धर्माचं नाव खराब करायचं काम चालवलंय. कोणच पैशासाठी काम करत नाही, प्रत्येकजण काहीतरी उद्देश घेऊन निघालाय. उद्या जर मला तुम्ही म्हणाला ना बापू घर बसल्या तुला कोटी रुपये मिळतील, कीर्तन करू नको, मी म्हणाल ते कोटला आग लाव, मला लोकांमध्ये जाऊन लोकांचे माथे ठीक करू दे. तो एक छंद आहे. म्हणजे माझं मत आहे दादा की कोणच धंदा करत नाहीये, प्रत्येक जण सेवा करतोय.
मग ती नाचणारी बाई सुद्धा आहे ना, ती सुद्धा समाजाची सेवाच करते. ती पैशासाठी नाही नाचते, ती दुसरंही काम करू शकते. एवढी सुंदर दिसणारी ती पोरगी, तिला चांगला नवरा भेटणार नाही? भेटल ना. पण तिची एक आवड आहे की माझ्या या सौंदर्याचा किंवा माझ्या या नजाकतीचा लोकांना काहीतरी फायदा व्हावा, म्हणून ती नाचते, म्हणून गाणारा गातो, म्हणून वाजवणारा वाजवतो, म्हणून बोलणारा बोलतो. सेवाच आहे भाऊ. आपण पैशात जर मोजायला गेलो ना, तर मग आपण कुठेतरी संकुचित आहे. ज्यांनी खरोखरच अतिरेक केलाय की मला 4 लोक बोलावत आहे म्हणून मग मी एवढी सांगल आणि तेवढी रक्कम मला द्या, ते चुकीचं आहे कुठंतरी. पण त्याला सुद्धा जबाबदार समाजाच आहे. समाजाला कळायला पाहिजे हा सेवाभावी वृत्तीने काम करतोय का याने व्यवसाय मांडलाय, धंदा मांडलाय, आवाच्या सव्वा पैसे घेतोय. कोण मान्य करेल? एखादा फार चांगले केस कापतो म्हणून तो जर म्हटला की तुमचे केस कापायचे बाहेर 150 रुपये घेतात लोक, मी 1000 रुपये घेणार, तर कापणाऱ्यालाच कळायला पाहिजे याच्याकडे कापावं का नको कापायला. संग्राम बापू किती मानधन घेतात किंवा मूल्य काय करायचं? त्याच्यावर माझे 2 विचार आहे. आमच्या वारकरी संप्रदायात 2 पद्धतीचे लोक आहेत. एक वर्ग असं 3 पद्धतीचे. 3 पद्धतीचे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 3 पद्धतीचे लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे पैसेच घेत नाही. दुसरा वर्ग असा आहे स्वतःहून सांगत नाही पण समोरच्याने जेवढे दिले तेवढे घेतो. आणि तिसरा वर्ग असा आहे की सांगतो एवढे मला लागतील. तर याच्यात मी जो आहे तो ह्या वर्गातला आहे. गरजेपुरते घ्यायचे. म्हणजे मी असं पण अनुभवलं, आमच्यातले जे लोक पैसेच सांगत नाही समोरच्याला, त्या लोकांच्या बाबतीत असं घडलंय की त्यांनी डिझेल जाळलं 5000 रुपयांचं आणि तिथं गेल्यानंतर लोकांनी त्यांच्या हातात टेकवले 2000 रुपये. ते तरी त्यांनी देवाची इच्छा म्हणून ते घेतले आले. पण नंतरच्या काळात आम्ही पाहिलं की ती लोक आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागं गेले आणि आर्थिकदृष्ट्या मागं गेल्यामुळं धर्मकार्यामध्ये ते पुढं चालू शकले नाही ना. जेवढं काम त्यांच्याकडून उभं राहायला पाहिजे होतं तेवढं नाही उभं राहू शकलं. मग याच्यावर सुवर्ण मध्य काढणं गरजेचं आहे की समोरच्याला लुबाडता तर कामा नये पण आपल्या गरजेपुरतं घेतलं पाहिजे. मी मागच्या काळामध्ये 300 किलोमीटरपर्यंत जायचो आणि 15,000 रुपये घ्यायचो. 16 दिले तरी मी 1000 रुपये रिटर्न द्यायचो. 14 तर मला कधी कोणी दिलेच नाही. मला 15पेक्षा जास्तच भरले लोकांनी. मग मी तेच करतोय. तुम्ही जे माझे व्हिडिओज बघताना की बाबा माझी गरज जेवढी तेवढेच मला द्या. माझं उगीच नाव झालंय म्हणून तुम्ही माझ्या थप्प्या जर देत असाल तर ते पैसे मला नकोय. मला माझा धर्म पुढे घेऊन जायचा आहे. तो धर्म घेऊन जात असताना जे पोटा पाण्याला लागल, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मै भी न भूका रहू साधू भूका न जाय. ओंजळीत मावल तेवढं खायचं, बाकी सांडायला लागलं तरी द्याच. ती विकृती आहे. ती विकृतीचा मी विरोधक आहे. जेवढं गरज आहे तेवढं घ्या, बाकीचं देऊन टाका. समाजालाही धर्मकार्य करायला लागणार आहे. आयोजकांना काय पैसे उतूनही चालले त्यांच्याकडून, ते भावनेने भरतात. म्हणून तुम्ही जे व्हिडिओ बघतात ना, मी पैसे परत देतो, मी सगळेच नाही देत त्यांना. जे अनावश्यक माझ्याकडे आले ते मी त्यांना परत देऊन टाकतो. कीर्तनकार म्हणून काही मनामध्ये भीती आहे एखादी की मी कीर्तनकार आहे, मला या गोष्टीची भीती आहे, अशी कधी आहे? कारण तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, लांब लांब फिरताय, असे काही? मला भीती वगैरे असा काही प्रकार नाही प्रकार नाही. भीती वगैरे काही प्रकार नाहीच. म्हणजे मी विचार करून पाहिला की काय आहे का भीती, तुम्ही विचारल्यामुळं, पण नाही भीती साहेब. काय हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून तुम्हाला आता महाराष्ट्रभर पाहिलं जातं. याआधी पाहिलं जायचं की आत्ता? जसं जसं माहीत होतोय लोकांना तसं तसं ते विचार करतात. पण हिंदुत्ववादीच विचार, वारकरी संप्रदायच हिंदुत्ववादी आहे. जो विठ्ठल म्हटला तो हिंदुत्ववादी, जो राम म्हटला तो हिंदुत्ववादी, ज्याने कपाळाला टिळा लावला तो हिंदुत्ववादी. राजकारणात किंवा सभांच्या ठिकाणी, संघटनेच्या कामात कधी अशा अडचणी आल्या गेल्यावरती? नाही काय अडचणी. कधी समाज तिथला चुकीचा बोललाय किंवा काय? दारुडे वगैरे लोक असतात कधीतरी, पण आपण त्यांना पण
जागेवर तिथल्या तिथं नीट करतो. म्हणजे हे सुद्धा आपण फार चांगला प्रश्न विचारला की कीर्तन असू द्या किंवा एखादी सभा असू द्या, ही जी विक्षेप करणारी लोक असतात, असल्या लोकांना तिथल्या तिथं तुम्ही थांबवलं पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी अनुशासन केलं पाहिजे. आणि दुर्दैवानं काय आलं, मागच्या काळामध्ये आपली लोक असल्यांना पाठीशी घालायचे म्हणजे दुर्लक्ष करायचे, त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचे. पाठीशी घालायचे म्हणता येणार नाही, पण त्यात वेळ जातो, विरोध वाढतो, म्हणून लोक म्हणजे जाऊ द्या, त्यांना बाजूला न्या, त्यांना विनंती, जाऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि याच्याने ती लोक सौकावली. असल्या प्रवृत्तीला तुम्ही जागेवर थांबवा, तिथल्या तिथं थांबवा, म्हणजे तो पुढच्या वेळी तसं वागत नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक व्यक्तिमत्व आहे, सन्माननीय अजितदादा पवार. त्यांच्या सभेत जर एखादं बोललं तर ते असा अपमान करतात, त्याचा फाटकन बोलतात. त्याच्याने काय होतं, त्याच्यात सुधारणा होते त्या कार्यकर्त्यामध्ये की अरे नको, असं सभांमध्ये आपण नको बोला. आता परवा कोणतरी सोनंच घालून आला अजितदादांसमोर, अजितदादा फटकन त्याला बोलले की अरे तुम्ही असलं एवढलं सोनं अंगावर घालून आल्यावर मला ते बैलाच्या गळ्यात घुंगरं घातल्यासारखी वाटतं. काय झालं, कार्यकर्ता सुधारला ना, की अरे हे काय विकृती, इतकं महिलांच्या अंगावर ते छान दिसतं, पण पुरुषाच्या अंगावर भलं मोठं सोनं ते विकृतीच आहे कुठेतरी, कशासाठी पाहिजे एवढं सोनं. मग ते बोललं तर फरक पडतो. आणि मी सगळ्या कीर्तनकारांना, सगळ्या व्याख्यात्यांना, सगळ्या नेतेमंडळींना सांगतो की सभेमध्ये हजारो लोक बसलेले असतात आणि त्या सभेमध्ये एक व्यक्ती धांगडधिंगा नाही घालू शकत, आणि तो घालत असेल तर त्याच्या नांग्यात तिथल्या तिथं ठ्याचा. मी बंद केली कीर्तन काही ठिकाणी. म्हणजे असं जर एखादा बोलला तर मी गावकऱ्यांना विचारतो, तुम्ही याला थांबवणार आहे का, तर मी पुढे कीर्तन करत, आणि तुम्ही जर याला थांबवणार नसाल तर मी थांबतो. असं करून आपण गावं सुधारवली. अशा आक्रमक भूमिकांमुळे घरच्यांना कधी भीती वाटली? बघा, आता परिवार म्हटल्यानंतर प्रत्येक जण, प्रत्येकाच्याच एखाद्या धाडसी माणसाच्या प्रत्येक घरातली माणसं ही काळजी करतात, पण त्या काळजीच्या आहारी न जाणं हे धाडसी माणसाचं कर्तव्य आहे. भगतसिंग त्यांच्या आईला म्हटले होते की तू माझं प्रेत बघून रडली, माझं प्रेत घ्यायला तू येऊ नको, बघायला नको, रडली, तुझ्या डोळ्यातून अश्रू आले, तर उद्या माझे बांधव म्हणतील, माझ्या पुढच्या पिढ्या म्हणतील की भगतसिंगाची आई रडली आणि ते रडलेलं मला बघायचं नाही आहे, मला तसा संदेश जाऊ द्यायचा नाही आहे, रडू नका मी गेल्यानंतर, मला फाशी झाल्यानंतर. परिवार तर भावनिक राहतोच ना, कुणाचा नसतो, आणि जो भावनिक नसतो तो कसला परिवार. पण लढवा या माणसाचं कर्तव्य आहे, त्या परिवारामध्ये सुद्धा तुम्ही धाडस भरलं पाहिजे. म्हणजे उद्या संग्राम बापू भांडारे जर एखाद्या मोहिमेत मरण पावला धर्म चळवळीत, तर त्याच्या आईने म्हटलं पाहिजे मायापोटी वाघ जन्माला आला होता आणि वाघ शहीद झाला, असं म्हटलं पाहिजे त्या आईने. त्या बापानं म्हटलं पाहिजे की चला टायगर सारखा जागला आमचा पोरगा. त्यात काय त्यांनी काळजी करायची कारण आहे, करणार ते काळजी, आपण त्या काळजीला नाही बळी पाडायचं. आपण त्यांना म्हणायचं तुम्ही नाही करायची काळजी. आईवडील काय करतात? शेती, गावीच शेती करतात ते. कीर्तनांमधून लव जिहाद असेल, लँड जिहाद असतील, किंवा मुस्लिम विरोधात काही गोष्टी असतील, यावरती बोलताना किंवा हे कीर्तनातून बोलणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीला? मुस्लिमांचा भामटेपणा जर आत्ता कीर्तनकार जर बोलला नाही आणि समाजासमोर मुस्लिमांचा भामटेपणा जर निदर्शनात आणून दिला नाही समाजाच्या, तर लवकरच हिंदुस्थानाचं वाटोळं होणं हे ठरलेलं आहे. मी तर म्हणतो ह्या मुसलमानांचा भामटेपणा फक्त संग्राम बापू भांडारेसारख्या कीर्तनकारांना नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूनं, हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूनं यांचा भामटेपणा निदर्शनात आणून दिला पाहिजे. प्रत्येक यांची चळवळ, प्रत्येक यांचं जे षडयंत्र चालू आहे हिंदुस्थानाच्या विरोधात, यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे या मुसलमानांचे, हे तुम्हाला आम्हाला दिसत आहे, पण बोलत कोणच नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मुसलमानांचा भामटेपणा राजकारणी कधीच जगासमोर आणणार नाही. भामटे राजकारणी, स्वार्थाची पोळी भाजणारे राजकारणी. त्याचं कारण आहे, कारण त्यांचं मतदान आहे, एक गठ्ठा मतदान आहे. मुसलमानांचा एक फतवा निघाला ना, एक गठ्ठा मतदान एका व्यक्तीला जातं. म्हणून त्यांना कायम एक
लेप द्यायचा प्रयत्न करणार, चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करणार राजकारणी. तुमचं आमचं हिंदू म्हणून कर्तव्य आहे त्यांचा भामटेपणाची जागा समोर आणून देणं मुसलमानांचा. आणि संग्राम बापू भांडारे आणून देतोय. आणि माझं मत आहे फक्त त्याचं एकट्याचं काम नाही आहे, सगळ्या हिंदूंचं काम आहे की हे कसं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, समोर बोलतात एक आणि नंतर कुरखोड्या करतात तिसऱ्याच. मुसलमान हे हिंदुस्थानावरचं संकटच आहे. आणि मी बोलत नाही हा, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेले आहे. मला त्या व्यक्तिमत्वाचा मी का जयघोष, मला लय लोक मानतात की तू तुझ्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का जयघोष करतो. मी फार बाबासाहेबांना वाचलंय अशातला भाग नाही, पण जे काही मला बाबासाहेबांबद्दल काही जे मुद्दे समजले ते मुद्दे समजल्यानंतर म्हटलं अरे हा माणूस तर खरा देशभक्त आहे बाबासाहेब आंबेडकर. का 75 वर्षापूर्वी त्यांना कळालं मुसलमान कधीच हिंदुस्थानाचे होणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ही जमात संविधान मानणार नाही, ही जमात यांची संख्या वाढल्यानंतर शरीयत कायदाच लागू करतात, हे संविधानापेक्षा त्यांच्या मुस्लिम धर्माला जास्त महत्त्व देणार. त्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की धार्मिक आधारावर जर तुम्ही 2 देश केले पाकिस्तान आणि भारत, तर भारतातले सगळे मुसलमान तिकडं पाठवा आणि पाकिस्तानातले सगळे हिंदू इकडं आणा. मग हे जेव्हा मी ऐकलं वाचलं तेव्हा माझ्या मनात विचार असा आला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी किती आहे. आणि खरोखर 2025 मध्ये आज आपल्याला वाटतंय की देशात जी काही अशांतता आहे ती फक्त त्यावेळी मुसलमान सगळे पाकिस्तानात पाठवले नाही आणि पाकिस्तानातला सगळा हिंदू संपला. अमित शहानी ती टक्केवारी सांगितली आता 4 दिवसापूर्वी की पाकिस्तानातला हिंदू घटला आणि हिंदुस्थानातला मुस्लिम वाढला. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे 75 वर्षापूर्वी कळालं होतं, दिसलं होतं हिंदुस्थानावरचं संकट, दुर्दैवानं 2025 मधल्या अजूनही काही गांडूंना ते कळत नाही. आणि मग मला असं वाटतं की काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टीचे असतील, काय त्यांचं देशावर प्रेम असेल. म्हणून मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतो. पण आता एक 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वीची एक जयंत पाटलांची मुलाखत आहे. प्रश्न काय विचारला तो सोडून द्या, पण त्यांचं उत्तर असं होतं की फक्त 2014 नंतरच हिंदू खतरे में आलाय का, किंवा या भाजपच्या काळामध्ये किंवा 2014 नंतरच खतरेमध्ये आलाय का हिंदू. आता ते बोललेलं मी ऐकलेलं नाहीये, पण तुम्ही जे बोलताय की 2014 नंतर हिंदू खतरे में आलाय का, तर त्याचं उत्तर काय माहिती आहे. 2014च्या आधी हिंदू खतरे में आला होता, म्हणूनच 2014ला सरकार परिवर्तन झालं. सरकार परिवर्तन झालं पाहिजे हे हिंदूंना का वाटलं. 2014ला पूर्णपणे लक्षात आलंय की आता जर आपण हिंदुत्ववादी सरकार निवडून दिलं नाही तर ह्या देशातला हिंदू संपुष्टात येईल, इथलं हिंदुत्व संपल. आणि म्हणूनच 75 वर्षांची सत्ता संपवली हिंदूंनी आणि हिंदुत्ववादी सरकारला निवडून दिलं. आणि त्याच्यानंतर 2014 पासून जगाच्या पुढे यायला लागलं मुस्लिमांच्या या सगळे षडयंत्र. अगोदर तर ते येऊच दिले जात नव्हते. हिंदू जागा झाला म्हणून तर परिवर्तन झालं. 2014च्या आधी हिंदू सुरक्षित होता अशातला भाग नाही, तो असुरक्षित होता, म्हणून तर त्याने परिवर्तनाचा विचार केला. रामराज्य आलंय का, किंवा रामराज्य कशाला म्हणाल तुम्ही. रामराज्य म्हणजे दादा, रामराज्याची व्याख्या जेव्हा ह्या हिंदुस्थानातला प्रत्येक व्यक्ती बेंबीच्या देठापासनं जय श्रीराम म्हणेल, या हिंदुस्थानातला प्रत्येक व्यक्ती बेंबीच्या देठापासनं अंतःकरणातल्या आनंदानं जोरदार जय श्रीराम म्हणेल, घाबरून नाही, स्वार्थासाठी नाही, प्रेमापोटी. त्याला जेव्हा अभिमान वाटेल का हा रामाचा देश आहे आणि मी रामाचा भक्त आहे, हे त्याला आतून प्रेरणा होईल, त्या दिवशी रामराज्य. आता सध्या काही लोक जय श्रीराम म्हणतात पण भीतीपोटी, काही लोक जय श्रीराम म्हणतात पण स्वार्थापोटी. कसली भीती आहे. काहींना असं वाटतं नाही म्हटलं तर माझं राजकारण संपल, काहींना वाटतं नाही म्हटलं तर माझं दुकान चालणार नाही, म्हणून भीतीपोटी. रामावर प्रेम नाही, एक भीती आहे माझं जगणं अडचणीत येतं काय म्हणून म्हणतात. आम्ही जय श्रीराम जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या मागे स्वार्थ नाही, ते रामचंद्र प्रभूवरचं प्रेमच आहे.
ते जय श्रीराम म्हणत असताना आमचं कोणी मुंडकं छाटलं तरी मुंडकं बाजूला पडलं तरी ते जय श्रीरामच म्हणाल, ते पडलेलं मुंडकं पण. हा, आणि तशी भावना जेव्हा हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीची होईल तेव्हा रामराज्य आलेलं असेल. तुम्हाला जर एक दिवसाचं गृहमंत्री जर केलं तर हिंदू राष्ट्रासाठी पहिला निर्णय काय असेल? गृहमंत्री जर केलं तर हिंदू राष्ट्रासाठी पहिला निर्णय, पहिलं काम काय असेल? बरीच कामं आहे. एक काम आहे, म्हणजे खूप काम आहेत, पण त्यातलं एक काम सांगायचं आहे अत्यंत महत्त्वाचं, हे तुम्हाला काय वाटतं? आता मुळात कधी राजकीय विचार केला नाही, एवढी मोठी जबाबदारी येईल असा विचार केला नाही. पण अशी जर जबाबदारी माझ्यावर आली गृहमंत्री म्हणून तर पहिल्या 2 गोष्टी होती. एक ऑर्डर मी देणार की गाय कापणाऱ्याचं एन्काउंटर करा आणि हिंदू बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचं शोषण करणाऱ्या, लव जिहाद करणाऱ्याचं एन्काउंटर करा. 2 अत्यंत महत्त्वाची कामं आहे सध्या. आपल्याला बहीण वाचवावं लागेल आणि गाय वाचवावं लागेल. मी जर गृहमंत्री, तुम्ही मला असं अडचणीत नका आणू. उद्या परत ऐकणारे म्हणतील आता राजकारणाची अपेक्षा करायला लागला का काय. मला वेळ घेतला, मी मुळात असा विचार सुद्धा तुम्ही विचारल्यानंतर. पण जर अशी काही जबाबदारी पडली तर गाय कापणाऱ्याचा एन्काउंटर होणार भाऊ आणि लव जिहाद करणाऱ्याचा एन्काउंटर होणार. तुम्ही एक प्रश्न तयार केला त्याच्यातून, कधी राजकारणात जायचा विचार आहे? नाही. जोपर्यंत मला असं वाटतंय की राजसत्तेतील माणसं हिंदुत्ववादी आहे असं जोपर्यंत मला वाटतंय तोपर्यंत मी राजकारणात जाणार नाही. पण ज्या दिवशी मला वाटेल की राजसत्तेतील माणसांनी हिंदुत्व सोडलंय त्या दिवशी माझा अधिकार येतो. त्या दिवशी मला माझा धर्म वाचवण्यासाठी प्रसंगी राजकारणात जावं लागलं तर जाईल ना मी. पण कधी, ज्या दिवशी मला वाटेल की आता राज्यात हिंदुत्ववादी नेताच राहिला नाही. आज मला हिंदुत्ववादी नेते दिसतात, मला खात्री आहे ते धर्म वाचवण्यासाठी सक्षम आहे. भविष्यात जर नाही दिसले तर मला पुढं व्हावं लागेल. मलाच नाही, प्रत्येक हिंदुत्ववाद्याला पुढं व्हावं लागेल. प्रत्येक गोरक्षकाला निवडणूक लढवावं लागेल. प्रत्येक धर्म प्रचारकाला निवडणूक लढवावं लागेल. लढवलीच पाहिजे त्याने. अजून एक प्रश्न विचारू. महाराष्ट्रामध्ये खूप सारी मराठ्यांची आंदोलनं आली, सभा झाल्या, ओबीसींच्या सभा झाल्या, ओबीसींची देखील आंदोलनं झाली, वेगवेगळ्या लोकांची उपोषणं झाली. आपण कुठल्याच ठिकाणी गेला नाहीत किंवा त्यावरती आजपर्यंत मी ऐकलंय असं भाष्य नाही केलं आहे की नाही हे पण सांगा, किंवा गेलात का किंवा का नाही गेलात, काय वाटतं याच्याबद्दल? मुळात हिंदू धर्मामध्ये फूट पडायला कारण जर काय झालेलं आहे तर हा आरक्षणाचा मुद्दा झाला आहे. मोठ्या प्रमाणात फूट पडली. मराठा समाज एका बाजूला गेला, ओबीसी समाज एका बाजूला गेला, मोर्चे झाले, आंदोलनं झाली. माझं मत असं आहे, ठीक आहे, जातीसाठी काहींना काम करायचं आहे. मी तर मुळात धर्माचं काम करणारा माणूस आहे, त्यामुळं मी जातीचं काम करू शकत नाही. मी खरं सांगतो. अजून गेले पण नाही? नाही, मी जातीचं काम करत नाही. म्हणजे मराठा आरक्षणासाठी जेव्हा आंतरवलीत कीर्तनं सुरू झाली, पहिल्यांदा लाठीचार्ज झाला होता, आठवतंय? हो. आणि आंदोलनं सुरू झाली, तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदू धर्मातल्या जातीची इच्छा होती. प्रत्येक हिंदू धर्मातल्या जातीची इच्छा होती. आणि 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाच्या पोरांनी आंतरवली सराटीत जाऊन कीर्तनं केली. त्यात संग्राम बापू भांडारेने पण केलं. सगळा महाराष्ट्र त्या आंदोलनाच्या सोबत होता. नंतरच्या काळामध्ये जेव्हा काही मागण्या अशा झाल्या की ओबीसीतून आरक्षण पाहिजे किंवा आम्ही सुद्धा कुणबीच आहेत, मराठा समाज जेव्हा म्हणाला की बाबा आम्ही पण कुणबीच आहे आणि आम्हाला ओबीसी मध्येच आमचं आरक्षण आहे, त्यानंतर जातीत जी फूट पडली जातीपातींमध्ये, म्हणजे मराठा वंजारी संघर्ष असेल, मराठा माळी संघर्ष असेल, इतर सगळ्या जातींमध्ये. आणि अशा वेळी आमच्या जेव्हा ते लक्षात आलं की अरे बापरे, आता सगळा समाज जो मराठा समाजाच्या सोबत होता तो आता विभागला गेलाय हिंदू धर्मातच. मग आम्ही एक्झिट झालो. त्यानंतर माझं एकही विधान
ना मराठा समाजासाठी आहे ना ओबीसी समाजासाठी. आम्ही त्यातून बाजूला झालो. आणि माझा अजून एक पुढचा मुद्दा असा होता की जातींसाठी आंदोलनं करायची आहे, करू द्या, फक्त राज्यकर्त्यांनी त्यात भाग घेऊ नये, अशी माझी इच्छा होती. म्हणजे मनोज जरांगे पाटील करत असतील, ते ना ग्रामपंचायत सदस्य आहे ना सरपंच आहे, ते मराठा जातीचा एक व्यक्ती म्हणून आंदोलन करत होते. इकडं ते हाके साहेब म्हणून आहे, ते आंदोलन करतात, माझा अजिबात आक्षेप नाही, ते एक जातीचा प्रतिनिधी म्हणून आंदोलन करतात. पण जेव्हा एखादा राजकीय क्षेत्रातला मोठा नेता डायरेक्टली जातीची बाजू घेऊन बोलतो किंवा त्या आंदोलनात सहभागी होतो, त्याच्यानं हिंदू धर्मात जास्त फूट पडेल. बीडची सभा पाहिली? आता बघतो मी बरंच भुजबळ साहेब होते, धनंजयजी मुंडे साहेब होते, पडळकर साहेब होते, ही सगळी लोक तिथं होती. ओबीसींचा मोर्चा होता बीडमध्ये. यावरती काय मत आहे? तेच तर माझं मत आहे. माझं मत आहे की भुजबळ साहेबांनी त्यांच्या जातीतला एखादा प्रतिनिधी असेल ना, त्याला आंदोलन करू द्यावं. धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या जातीतला एखादा आंदोलक मोठा करा ना. आज जसे मनोज जरांगे पाटील एक आंदोलक मोठा झालाय, तसं राजकीय तुमची व्यासपीठ आहेच ना. तुम्ही आमदार आहेत, तुम्ही खासदार आहेत, तुमच्याकडे मंत्रीपद आहे, तुमची एक ओळख आहे ना. तुम्ही एखाद्या आंदोलनकर्त्याला संधी द्यावी. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी जातीतल्या एखाद्या आंदोलकाला आंदोलन करू द्यावं, भुजबळ साहेबांनी जातीतल्या एखाद्या आंदोलकाला आंदोलन करून द्यावं, गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा जातीतल्या एखाद्या आंदोलकाला आंदोलन करून द्यावं. यांनी जातीयवादी विधानं करू नये. धर्मात फार मोठी फूट पडते याने. अशा वेळी ही जेव्हा एवढी मोठी नेते, तुम्ही थोडा वेळ विचार करा. बीडमध्ये भुजबळ साहेब होते, धनंजय मुंडे साहेब होते, गोपीचंद पडळकर साहेब होते. एक विचार करा, उद्या जर मराठ्यांचे नेते असेच जर उतरले, काय होईल महाराष्ट्रात? ठळक येऊन जर जातीयवादी विधानं सुरू केले, उद्या अजितदादा पवार आले, तुम्ही थोडा वेळ विचार करा. सुप्रियाताई सुळे आल्या, शरद पवार साहेब आले, तिकडून नाना पटोले साहेब आले, हे मराठा समाजाचे तिकडून एकनाथराव शिंदे साहेब आले, आणि त्यांनी जर असं एखादं आंदोलन केलं, काय होईल महाराष्ट्राचं मला सांगा. मनोज दादा जरांगे जे आंदोलन करताय, एक मराठा समाजाचा व्यक्ती येतो. जातीची बाजू घेऊन जर आपण सक्रिय झालो तर धर्माचं फार अवघड होऊन जाईल. आणि माझी तीच इच्छा आहे की राजकारणी लोकांनी त्यांचं राजकीय पद, त्यांचं राजकीय करिअर, राजकारण करत असताना सगळ्यांना आपल्या हिंदू धर्मियांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही ठेवावी. कीर्तनकार प्रवचनकारानं जातीयवादी मुद्द्यांमध्ये न पडता धर्म पुढे घेऊन कसं जाता येईल तो विचार करावा. आणि जे जातीसाठी आंदोलन करतायत त्यांना तो संविधानानं दिलेला अधिकार आहे. माझं मत आहे, महाराष्ट्रातला हिंदू धर्म जर तुम्हाला एकत्रित ठेवायचा असेल तर राज्यकर्त्यांनी जातीयवादी विधानं करायचे नाही, हिंदुत्ववादी करा ना. अरे मुसलमान तुम्ही उरावर घेऊ राहिले आणि हिंदूंमध्ये फूट पाडू राहिले, हे कोणतं राजकारण तुमचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांचा कार्यक्रम लावला आणि हिंदूंचं राज्य उभं केलं, आणि आम्ही काय करतोय? हिंदूंमध्ये फूट पाडतोय आणि मुसलमान आम्ही उरावर घेतोय. कसं देश पुढे जाईल? कसं महाराष्ट्राचं महानत्व टिकल? पण अजून एक मुद्दा सांगतो. तिकडून वेगवेगळी आंदोलनं हिंदू समाजातली सध्या चालू आहे, पण एक प्लस पॉईंट आहे त्यात, तो अनेकांच्या लक्षात नाही आलेला. म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, ओबीसी समाजाचं आंदोलन चालू आहे, दोघं एकमेकांच्या विरोधात आहे. पण एक त्याच्यात सकारात्मक बाजू अशी आहे, मराठा समाजाच्या आंदोलनात पण एका व्यक्तीचा जयघोष होतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनातही एका व्यक्तीचा जयघोष होतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो, भांड्याला भांडं लागतंय, भांडतील, पण जेव्हा प्रश्न हिंदुत्वाचा येईल, हिंदू धर्माचा येईल, महाराष्ट्राच्या अस्मितेचा येईल, भगव्या ध्वजाचा येईल, गो मातेचा येईल, हे ओबीसी पण आणि ते मराठा पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून या हिंदू विरोधांना कापतील म्हणजे कापतील, एवढा मला विश्वास आहे. पण आज जी तेढ निर्माण झालेली आहे त्याला राज्यकर्ते जबाबदार आहे. जीवनामध्ये सर्वात मोठं आव्हान कुठलं होतं का, की मला हे करायचं आहे, माझ्यासाठी आव्हान येते आजपर्यंतचं? म्हणजे तो जन्मापासून असेल
किंवा आत्ता प्रसिद्धी मिळाली किंवा आत्ता तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात तेव्हाच हे असेल, असं काय आहे? मला आजही आव्हान तेच वाटतं की इथला हिंदू राजा वाटला पाहिजे. तो टपरीवरचा असू द्या, तो राजसत्तेवरचा असू द्या, किंवा तो कुणी असू द्या, तो सगळ्यांना राजा वाटला पाहिजे. हिंदू इथला राजा वाटावा, प्रत्येक हिंदू. ते माझ्या पुढचं आव्हान आहे. म्हणजे हिंदूच्या पुढं समोरच्याने दादागिरी करायची नाही, हिंदूच्या पुढं समोरच्याने वाकूनच राहायचं. हा हिंदू आमचा मोठा भाऊ आहे म्हणायचं. त्याने मोठा भाऊ म्हणा, बाप म्हणा, आमचा राजा म्हणा, मालक म्हणा, आमचा कर्दनकाळ म्हणा, पण हिंदूच्या पुढं दुसरा कुठलाच समाज ॲग्रेसिव्ह होता कामा नये. हिंदूच्या पुढं बाकीच्यांनी वाकून राहायचं. ते आव्हान आहे मला ते दिवस बघायचे. मला ना कुठल्या जातीचं वर्चस्व आणण्याची इच्छा आहे, ना कुठल्या संप्रदायाचं वर्चस्व आणण्याची इच्छा आहे, ना कुठल्या पक्षाचं वर्चस्व आणण्याची इच्छा आहे. माझी एकच इच्छा आहे, हिंदूचं वर्चस्व असावं. तो कोणत्याही पक्षातला असू द्या, कोणत्याही संप्रदायातला असू द्या, पण तो जेव्हा म्हणेल मी हिंदू आहे बरं का, समोरचा झुकला पाहिजे, अरे हिंदू या. आणि माझी हिंदुत्वाची व्याख्या काय आहे मी वारंवार सांगतो. माझं हिंदुत्व काय आहे? मी जेव्हा स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा मी बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे. ते माझं हिंदुत्व आहे. हिंदुस्थानातल्या प्रत्येक विचारसरणीला मी हिंदुत्व म्हणतो, हिंदू म्हणतो. माझा लढा कोणासोबत आहे? ज्यांनी देवळं पाडली आणि माझा उभ्या केल्या त्यांच्या विरोधात आहे. ज्यांनी तांदळाचे पोते देऊन आमच्या लोकांचं धर्मांतरण केलं ख्रिश्चन धर्मात, त्यांच्या विरोधात आहे माझा लढा. आणि त्यांचं वर्चस्व या देशात येता कामा नाही. गोपीचंद पडळकरांचा दुग्ध अभिषेक तुम्हीच घातला होता? हो, घातला होता. काय कारण होतं? वाढदिवस होता त्यांचा, हे विजयादशमीला दुग्ध अभिषेक का घातला? हा, वाढदिवस होता त्यांचा. आणि कारण असं होतं की गोपीचंद पडळकर साहेबांनी मागच्या काळामध्ये कडवट हिंदुत्वाची भूमिका घेतली. म्हणजे सांगलीला त्या ऋतुजा राजगे नावाची एक हिंदू पोरगी, तिचं ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी तिच्यावर फार अन्याय झाले. त्या पोरीनं इतका स्वाभिमान दाखवला, आत्महत्या केली, पण ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला नाही. ती गरोदर होती 5-6 महिन्याची. त्या पोरीची आत्महत्या झाल्यानंतर देशभर एक आक्रोश निर्माण झाला की हे जबरदस्ती धर्मांतरण का करतायत ती ख्रिश्चन लोक. आणि तेव्हा एक व्यक्ती पुढे आला त्या जबरदस्ती धर्मांतरणाच्या विरोधात आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी. त्या व्यक्तीचं नाव गोपीचंद पडळकर साहेब होतं. महाराष्ट्रभर त्यांनी सभा केल्या. या सगळ्या ख्रिश्चन पादऱ्यांना दम दिला की आमच्या वाड्या वस्त्यांमध्ये येऊन असं जर आमिष दाखवून धर्मांतरण कराल तर आमची पोरं तुम्हाला ठोकतील. नंतर ख्रिश्चन धर्मियांनी सुद्धा त्यांच्या विरोधात मोर्चे काढले, याची आमदारकी घालवा म्हटले. तेव्हाही पडळकर साहेबांनी पुन्हा त्यांना डोस दिला की अरे तुमचा येशू सगळं करतो तर मग आमदारकी घालवायला आंदोलनं करा करता, येशूला सांगा. यवतमध्ये आमच्या शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केली. तिथं जाऊन गोपीचंद पडळकर साहेबांनी फार ऊर्जा भरली आपल्या हिंदू पोरांमध्ये. एखाद्या ठिकाणी लवजियात झालं आणि मग ते जे हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली. मग मला असं वाटलं की अशा व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या दिवशी जर आपण दुग्धाभिषेक घातला तर त्या व्यक्तीचा उत्साह वाढेल, तो अजून हिंदुत्वाचं काम ताकदीनं करेल. म्हणून मी त्यांना दुधाचा अभिषेक घातला. त्यांचे खूप सारे विधानं हे चुकीचे वाटतात. गोपीचंद पडळकर साहेब आहे ना, हे व्यक्तिमत्व प्रखर आहे. त्यांना प्रश्न काय? त्यांना ज्यावेळी जे वाटतं त्यावेळी ते बोलतात. समर्थन करता आपण याचं? हा स्वभाव आहे, मोकळेपणा म्हणू आपण त्याला. मोकळेपणा आहे, म्हणजे धूर्तपणापेक्षा मोकळेपणा कधी चांगला ना. कधी कधी काही माणसं फटकन बोलतात पण त्यांच्या मनात कपट नसतं. मला तसं ते गोपीचंद पडळकर साहेबांमध्ये वाटतं की ते मोकळ्या मनाचे, पोटात एक आणि ओठात एक असं नाही आहे त्यांचं. स्पष्ट वक्ते येते. आणि असे व्यक्तिमत्व शक्यतो विरोधक पण त्यांचा जास्त द्वेष करत नाही करत. द्वेष केला, द्वेष जास्त नाही. योग्य वेळ आल्यानंतर समोरासमोर जेव्हा येतील ते तेव्हा म्हणतील चाल तू 2 दिल्या मी 2 दिल्या. म्हणजे पाठीत वार करणाऱ्यापेक्षा मोकळा बोलणारा विरोधक कधी पण चांगला. म्हणजे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वाद आपण पाहिला.
पण ठीक आहे, बोलले एकमेकांना, पण एकमेकांच्या पाठीत तर सुरे खुपसत नाहीये. ते तिकडून बोलतात, हे इकडून बोलतात. चला ठीक आहे, राजकारणात दोघं हिंदूच आहे आणि हिंदू म्हणून दोघं एकत्र यावे अशी आमची अपेक्षा आहे, हिंदू म्हणून. तुम्ही खूप साऱ्या सभांमध्ये किंवा बाकीच्या भाषणांमध्ये, कीर्तनामध्ये म्हणता की मी चुकीचं बोलत नाही, मी खरं बोलतो. याच्यामुळे काही जे परिणाम होतात हे तुम्हाला कसे वाटतात? गरज आहे त्याची. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की मी संगमनेरमध्ये सत्य परिस्थिती सांगत होतो. सत्य, हा, गरज आहे त्याची. खूप मोठा विषय झाला अशा वेळी. गरज आहे त्याची. अजून एक, लोकांना खरं कळू द्या. नथुराम गोडसेंचं एक वादग्रस्त वक्तव्य असेल, लॉरेन्स बिश्नोईचं वादग्रस्त वक्तव्य असेल, काय वाटतं तुम्हाला? योग्य वाटतं हे वक्तव्य करणं किंवा तुम्ही या लोकांचं समर्थन करता का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्याकडं भाषणाचा त्यांचा व्हिडिओ आहे, तुम्हाला मी देतो. काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे? काय चुकलं नथुरामजींचं? हा बाळासाहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी. की फाळणी तर झालीच म्हटले, पण पुन्हा 55 कोटी त्या लांड्यांच्या उरावर घालायचे. बाळासाहेबांचे वाक्य, माझे नाही, व्हिडिओ दाखवतो मी. आणि ते कुठेतरी नथुरामजी गोडसेंना खटकलं. म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नथुरामजी गोडसेंचे समर्थक आहे. ते आपले कलाकार यांच्यावर नाटकाचा प्रयोग करायचे नथुरामजींवर. काय नाव आहे त्यांचं? अजून एक नाव मला आठवत नाहीये, पण ते नाटक करायचे, नाटक करतात नथुरामजी गोडसेंवर. तर तो प्रयोग बंद पाडण्याचं काही लोकांनी प्रयत्न केले. आता चालू आहेत पण प्रयोग, मला वाटतं. हां, प्रयोग चालू आहे, आता चालू आहे. तर ते प्रयोग बंद पाडण्याचे काही लोकांनी प्रयत्न केले. त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब स्वतः रणांगणात उतरले आणि म्हटले कोण आडवा येतो बघू. हां, आणि ते नाटकाचे प्रयोग पुढं रन करायला लावले. मुद्दा असा आहे की अरे तेव्हा तर विरोधात होते ना तुम्ही, आणि विरोधात असून तुम्ही नथुरामजींचं समर्थन करत होते. आजच्या परिस्थितीत तुम्ही सत्तेत आहे, बरोबर आहे ना? आजच्या परिस्थितीत तुम्ही सत्तेत आहे. आत्ताच ती योग्य वेळ आहे नथुरामजी गोडसेंची चौकात चौकात स्मारकं उभी करण्याची. म्हणजे तुम्ही समर्थन करता? भक्त आहे मी नथुरामजी गोडसेंचा. समर्थन काय करायचं? त्यांची गरज आहे देशाला, कळालं पाहिजे. काय ते काय त्यांचं भांडण काय सातबाऱ्यासाठी आहे का प्रॉपर्टीसाठी आहे का माई वस्तू एखादी घेऊन गेला म्हणून मी केलंय? देशासाठीच आहे ना त्यांची चळवळ. अजून एक थांबवतो तुम्हाला मी, सॉरी त्याबद्दल. त्यांचा कृत्याचं समर्थन करता? हे बघा, हेतू प्रामाणिक होता. प्रश्न काय? हेतू प्रामाणिक होता. हेतू जसं नरेंद्रभाई मोदींनी नोटबंदी केली, त्याचे काय परिणाम झाले तो भाग सोडा, पण हेतू प्रामाणिकच होता. हेतू चुकीचा नव्हताच. भविष्यकाळात कोणच म्हणणार नाही नरेंद्र मोदींनी स्वार्थासाठी नोटबंदी केली. देशाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणूनच नोटबंदी केली होती त्या काळात. त्या 1000-500च्या नोटा बंद केल्या होत्या. हेतू प्रामाणिक होता. व्यक्तीनं काय कृती केली यापेक्षा ती कृती करण्यामागचा हेतू काय होता हेच पाहिलं पाहिजे. नथुरामजी गोडसेंचा हेतू कधी पण प्रामाणिकच आहे. ते काय गर्लफ्रेंडवर ना भांडण चालले काय त्यांची? माय गर्लफ्रेंड तू बोलला का तिच्यासोबत? असली भांडणं आहे काय ती? माई जमीन तू का बळकावली, माझ्या जमिनीवर तुझ्या नावाची नोंद का लावली? असली भांडणं आहे ती. ती भांडणं स्वार्थाच्या पलीकडची आहे. आणि म्हणून नथुरामजी गोडसेंना आपण आतंकवादी म्हटलं गेल्यानंतर इथल्या प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाला दुःख व्हायला पाहिजे या गोष्टीचं, की त्यांना आतंकवादी म्हणता तुम्ही. ज्यांनी लाखो माणसं मारली त्यांना आतंकवादी नाही म्हणत. औरंगजेबाला आतंकवादी म्हणा, अफजुल्ल्याला आतंकवादी म्हणा, नथुरामजी गोडसेंना कुठं आतंकवादी म्हणतात? ते देशभक्त आहेत. काही वक्तव्यामुळे वाद झालाय आणि त्याच्यानंतर वक्तव्य मागे घेण्याची वेळ आली आहे किंवा काय घेतलेत का वक्तव्य मागे?
नाही, वक्तव्य मागं नाही घेतलं आपण आजपर्यंत, कधीच नाही घेतलं वक्तव्य, नाही घेतलं माग आपण. एवढं आक्रमक बोलता, तरुणाई भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण काय भेटणार आहे आम्हाला त्यातून? एक सांगू, हा, प्रश्न तुमचा आहे, एवढं आक्रमक बोलतात, तरुणाई भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे का? त्याचं उत्तर असं आहे, एवढं आक्रमक बोलतंय, तरुणाई जागी करण्याचा प्रयत्न चालू आहे. बेसावध असणारी आमची हिंदू तरुणाई सावध करण्याचा प्रयत्न चालू आहे. वा. सध्या तुमच्या कीर्तनाला तुम्हाला विरोध जी लोक करतायत, अशा लोकांना एक संदेश काय द्याल? मला विरोध करणारे जे हिंदू लोक आहेत त्यांना, मी हिंदू नाही म्हटलं, हां मी लोक म्हटलं फक्त. नाही, पण मी नाही म्हटलं. मला दोघांचा विरोध आहे ना, पण हिंदूंचा पण विरोध आहे ना मला. मग कुणासाठी सांगू, सांगा तुम्ही? संदेश हिंदूंना देऊ का परधर्मीयांना देऊ? कोणाला देऊ? तुम्ही आता म्हणलात माझे विरोधक दोन आहे माझे विरोधक. दोघांनाही द्या. दोघांनाही. हिंदूंना जर संदेश द्यायचा झाला, मला विरोध करणारे हिंदू जे आहे त्यांना मी एकच विनंती करेल की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र नीट अभ्यासा. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मुघल कसे कापले ते समजावून घ्या. आणि मग तुम्ही संग्राम बापू भांडारेचा विरोध नाही करणार, तुम्ही संग्राम बापू भांडारेचे समर्थक व्हाल. आणि जे परधर्मीय माझा विरोध करताय त्यांना मी एकच सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ला कसा फाडला ते बघा, आणि मग संग्राम बापू भांडारेचा विरोध करायचा का नाही करायचा हे ठरवा. दोघांनाही मी शिवरायांचाच अभ्यास करायला लावला. सगळ्यात मोठी शिकवण काय आहे जीवनातली आजपर्यंतची? माझ्या जीवनात मी शिकलेलं, माझ्या जीवनात तर मी एकच शिकलो, जिथून आपली निर्मिती झाली त्याच्याप्रती आपण प्रामाणिक राहायचं. आपण दिसताना माणसं दिसतो, आपण धर्माची संपत्ती आहे. संग्राम बापू भांडारे हे नाव आहे एका व्यक्तीचं, पण ह्या व्यक्तीचं अस्तित्व काय? तर ही हिंदू धर्माची प्रॉपर्टी आहे. आपण धर्माची संपत्ती. धर्मो रक्षती रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि मी तोच धडा घेतलाय की आपण आपल्या हिंदू धर्माचं जतन करू, तो हिंदू धर्म आपला सांभाळ करेल. सध्या महाराष्ट्रभर संग्राम बापू भांडारे महाराज हे नाव चालतं, प्रसिद्ध आहात, प्रचंड लोक जवळचे आहेत, पण कधी असा एकटेपणा जाणवलाय? आणि कारण काय? मी खरं सांगतो तुम्हाला, मी जेव्हा हिंदुत्वाचं कार्य करतोय तेव्हा ना कुठल्या पक्षाचा सदस्य आहे, ना कुठल्या संघटनेचा सदस्य आहे. वन अँड ओनली हिंदू धर्म. बरोबर? माझ्या भोवताली बघा तुम्ही, मी कुठल्या संघटनेला जोडलेला नाहीये, कुठल्या पक्षाला जोडलेला नाहीये, लोकांना जोडलंय. वारकरी संप्रदायात सुद्धा सांप्रदायिक जरी मला स्वीकारत असले तरी बाहेरचे म्हणतात हा कसला वारकरी संप्रदायिक. बघा, अशी सिच्युएशन असताना मी जे अनुभवलंय, मी जेव्हा अडचणीत आलोय तेव्हा माझा हिंदू बांधव ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभा राहिलाय, म्हणजे फार हिंदुत्ववादी पक्षांमधले नेते सुद्धा, त्यांना काही गरज नव्हती संग्राम बापू भांडारेची डायरेक्ट बाजू घेण्याची. मग आपण पहा, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे पाटील, अहिल्यानगरचे आमदार संग्रामदादा जगताप, ते सांगलीचे सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, सन्माननीय मंत्री साहेब नितेश राणे साहेब, त्या काळामध्ये शिवसेनेचे आपले उदय सामंत साहेब, सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, या दोन्ही धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, इकडं भारतीय जनता पक्षाची जी आध्यात्मिक आघाडी आहे तिचे आचार्य तुषार भोसले, हे सगळे पक्षांशी जोडलेली माणसं आहे.
आणि हिंदुत्ववादी संघटना, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू द्या, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असू द्या, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असू द्या, तुमची सनातन संस्था असू द्या, अहो या संघटना संग्रामबापू भांडारेशी असं कडं करून उभ्या राहिले सगळे. मग मला त्यातून एक कळालं की अरे बाबा, तू जेव्हा धर्माचा विचार पुढे घेऊन चालतो तेव्हा तू एकटा नाहीच आहे, तुझ्यासोबत फार मोठी शक्ती आहे. म्हणून मला अगोदर जेव्हा मी संकटात कधी आलो नाही तेव्हा हा प्रश्न होता की संकटात आल्यानंतर काय सिच्युएशन असणार आहे. त्या प्रश्नाची उत्तरं मला मिळाली की संकटात आल्यानंतर धर्म सोबत असणार आहे. हो, धर्म सोबत असणार आहे, म्हणून एकटा नाहीये, धर्म सोबत आहे. आपल्या जीवनातलं मूल्य काय आहे? धर्म, धर्मालाच व्हॅल्यू आहे. आपण धर्माची संपत्ती आहे, धर्माचे कार्यकर्ते आपण. दादा, फार तुम्ही आत्ता हा जो प्रश्न विचारला आहे, तुमच्या जीवनात मूल्य कशाला आहे? हिंदू धर्माचा कुणी एक व्यक्ती मालक आहे का? नाहीये, कोणच नाहीये. बरं, कुठल्या ग्रंथात पण नाहीये की हा हिंदू धर्माचा मालक आहे. उत्तर काय सांगू या प्रश्नाचं? हिंदू धर्माचा मालक हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मालक आहे. प्रत्येक जण. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का? त्या समाजाने धर्माचं वाटोळं केलं, ह्या समाजाने धर्माचं वाटोळं केलं, त्या व्यक्तीने हिंदू धर्माचं वाटोळं केलं, त्या समाजामुळे हिंदू धर्म लायाला गेला. अरे तू काय अंडे घालीत होता काय? तू पुढे यायला पाहिजे होतं ना. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज म्हटले हा हिंदू धर्म माझा आहे, ही मंदिरं माझी, ही गोमाता माझी आहे. तेव्हा स्वराज्य उभं राहिलं, तेव्हा हिंदू धर्म वाचला. मग आपल्या सगळ्यांचं हेच कर्तव्य असलं पाहिजे की माझा हिंदू धर्म माझी जबाबदारी आहे, माझा हिंदू धर्म माझी गरज आहे. आणि म्हणून माझ्या धर्मासाठी अनेक जण मंदिरात भ्रष्टाचार चालला. अरे थांबव ना मग, जाऊन तिथं जे भ्रष्टाचार करताय त्यांची गच्ची धर, त्यांना जाब विचार. मग लगेच नाही ते मंदिरातच चुकीचं चाललं मग आम्ही धर्म सोडला. गाढवपणा आहे. गाढवपणा म्हणणं म्हणजे गाढवाचा अपमान आहे. ते सुद्धा मालकाशी प्रामाणिक राहतं गाढव सुद्धा. हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, निव्वळ शंडपणा आहे. शंडपणा आहे हा, शंड. की त्यांनी धर्माचं वाटोळं केलं, यांनी धर्माचं वाटोळं. तू काय करतोय? तू वाचव ना धर्म. विधानसभेच्या वेळी खूप साऱ्या हिंदू संघटनांनी राजकीय लोकांची काही कामं केली ती. हिंदू संघटना राजकीय लोकांचं काम करत नाही. हिंदू संघटना हिंदुत्वाचं काम करते आणि जो हिंदुत्वासाठी पोषक आहे त्याला त्याचा फायदा होतो. तुम्ही देखील केलं तर? हा, हिंदुत्ववाद्यांचा मी खंद समर्थकच आहे ना. तो हिंदुत्ववादी पाहिजे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत, महानगरपालिका असू देत किंवा अन्य, यावेळी आपली भूमिका काय असणार आहे? किंवा जी लोक उभी राहणार आहेत अशा लोकांना काय सल्ला द्याल, संदेश द्याल? माझी आत्ताच्या परिस्थितीमध्ये नगर परिषद असू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जेवढ्या म्हणून काय निवडणुका येणार आहे, माझ्या हिंदू बांधवांना आता एवढंच सांगणं आहे की आपण आत्तापर्यंत म्हणत होतो जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. का? तर कोणी हिंदुत्वावर बोलायला सुद्धा तयार नव्हतं आत्तापर्यंत. आता वेळ अशी आली आहे की आता हिंदुत्वावर प्रत्येकजण बोलायला लागला. म्हणजे जे कधी देवाला मानत नव्हते ते पण आता भगवे कपडे घालून अभिषेक घालायला लागले. मग अशा वेळी आता हिंदूंनी हा विचार केला पाहिजे की जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा. आता बात नकोय, आता काम पाहिजे. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. काय केलं हिंदूंसाठी, काय हिंदुत्वासाठी मोठा निर्णय घेतला ते दाखव. हे लोकांनी हा पहिल्यांदा तर विचार केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मतदान करण्यापासून आपली लोक बाजूला राहतात. हिंदू समाज मतदानालाच बाहेर पडत नाही. तर हिंदू समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही मतदानाला बाहेर पडत नाही म्हणून या परधर्मियांना फार महत्त्व देतात राजकीय नेते. का? तर ते झाडून पुसून मतदानाला जातात. हिंदू समाज जर मतदानाच्या रांगेत उभा दिसला तर हे राजकीय नेते आपोआप हिंदुत्ववादी होणार आहे. आणि हिंदू समाजाने हिंदुत्ववाद्यांनाच मतदान करायचं. माझ्या सगळ्या देशातले, जगातल्या सगळ्या निवडणुका या धर्माच्या नावानं होतात. सगळी लोक धर्माच्या नावानं मतदान करतात. फक्त हिंदू समाज असा आहे की जो धर्माच्या नावानं मतदान आत्तापर्यंत करत नव्हता. तो विकासाच्या मुद्द्यावर करायचा, हेव्या दाव्यांच्या बाजूने करायचा.
पण आता काळ असा आलेला आहे की धर्माच्याच बाजूने विचार करायचा आणि धर्माच्याच बाजूने मतदान करायचं. माझ्या हिंदू धर्मासाठी जो पूरक आहे, पोषक आहे, त्यालाच मी मतदान करणार. निवडणुकांचे पैसे घेणं मतदारांनी बंद करावं. कुणी बळच दिले तरी त्याच्या तोंडावर फेकून मारावे. कुणी आपल्या घरात शेण आणून टाकलं तर आपण राहू देऊ का? ते लोक म्हणतात नाही त्यांनी बळच आणून टाकले आमच्या घरात. शेण आणून टाकलं तर टेवल का? ते पैसे त्यांच्या तोंडावर मारा, म्हणजे आपल्याला त्यांचा जाब विचारतील. आज संग्राम बापू भांडारे एवढा का जाहीर बोलतो? तो मिंदा नाही ना कोणालाच, तो रुपयाला मिंदा नाही कोणालाच. कमेंट काही पण येऊ द्या, विकल्या गेलाय, पाकिट भेटलंय, सुपारी भेटली. उद्या मा हिंदू धर्माच्या विरोधात कुणी चळवळ जर उभी करायचा प्रयत्न केला तर मी त्याला जाहीर नाडणार. का? त्याला मिंदा नाही मी, त्याच्याकडून रुपयाचा स्वार्थ मी कधी माझा पूर्ण करून घेतलेला नाहीये. त्यामुळे हिंदू बांधवांना विनंती आहे की राज्यकर्त्यांना विकले जाऊ नका, त्यांच्याकडून पैसे घेऊ नका. हिंदुत्वासाठीच मतदान करा, हिंदू धर्मासाठी मतदान करा. विकास होणारच आहे. रस्ते उभे राहणारे, पाणी येणारे, सुविधा येणार आहेत. मंदिरं वाचली पाहिजे, गाय वाचली पाहिजे, बहीण वाचली पाहिजे, संस्कृती वाचली पाहिजे, तत्वज्ञान वाचलं पाहिजे. ह्या भावनेसाठी जे काम करतील, जाहीर बोलतील, हिंदूंची जाहीर बाजू घेऊन बोलणारे नेते जे आहेत त्यांना मतदान करा. कटाक्षानं गुंड प्रवृत्तीचे लोक निवडणुकांमध्ये उभं राहतील. गुंड प्रवृत्तीचे म्हणजे खून करणारे, स्वार्थासाठी, धर्मासाठी खून करणं बाजूला ठेवा, तो वेगळा प्रकार आहे. तो खून नाही, ती सेवा आहे. पण व्यक्तिगत स्वार्थासाठी, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी खून टाकणारे, मर्डर टाकणारे असल्या प्रवृत्ती, दारुडे. मी आवर्जून मतदारांना सांगतो की दारुडा माणूस जर तुम्ही निवडून द्याल तर तो दारुडा माणूस तुमच्या गावाला दारूची सवय लावल. तो जर दिवसा डावळ्या दारू पिलेला राहतो, रात्री दारू पिलेलाच राहतो, तो निवडून आला, तो जर तुमचा पंचायत समिती सदस्य झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, नगरसेवक झाला, नगराध्यक्ष झाला, तो काय करील? परिसरातल्या पोरांना दारूच वाजायला सुरुवात करील ना. दारुडे बेवडे नेते मंडळी, नेते कसं म्हणायचं त्यांना, पुढारी निवडून देऊ नका. गुन्हेगारी प्रवृत्तीचे, स्वार्थासाठी गुन्हेगारी करणारे तसले निवडून, बघा, गोरक्षणासाठी मर्डर टाकलेला असेल त्याला हमखास निवडून द्या. लव जिहाद केला म्हणून मर्डर टाकलेला असेल त्याला हमखास निवडून द्या. पण माझे पैसे देत नव्हता म्हणून मी मारून टाकला, माझ्या जमिनीच्या संदर्भात भांडण होतं म्हणून मी समोरचा मारून टाकला, हे असले नाही. स्वार्थासाठी गुन्हेगारी करणाऱ्यांना तुम्ही नेतृत्व करू देऊ नका, ही माझी विनंती राहील. निवडणुकांमध्ये मतदान करा, मतदानापासून वंचित राहू नका. प्रॉपर मतदान झालं पाहिजे हिंदूचं. जाऊन रांगेत तास दीड तास काय उभं राहायचं तेवढं राहू. एक दिवस धर्मासाठी, देशासाठी प्रत्येकाने मतदान करा. मतदानाचे पैसे घेऊ नका. हिंदुत्ववाद्यांनाच निवडून द्या. जाहीरपणे हिंदुत्वाची भूमिका घेणारेच आपले प्रतिनिधी असले पाहिजे, नेतृत्व करणारे पाहिजे. अशा निवडणुका वाहू द्या. आमच्या शुभेच्छा. महाराज, खूप साऱ्या सभांमधून, बाकीच्या आंदोलनाच्या वेळी तुमच्या सभा होतात. खूप वेळी ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे, ज्या ठिकाणी काही घटना घडल्या, अशा ठिकाणी तुम्ही आंदोलन केली आहेत, सभा घेतल्या आहेत, जाहीररित्या खूप काही भाषणं केली आहेत. अशा वेळी एक येतं की तुम्ही लँड जिहादबद्दल बोला, गोहत्येबद्दल बोला, लव जिहाद असेल किंवा या विषयावरती बोला. तरुण पिढीला तुमचा सल्ला असतो, तरुण पिढीला सांगता, हे ठीक आहे. पण इतर वेळी याच तरुण पिढीनं काय केलं पाहिजे, काय सांगाल? तुमचा सल्ला काय असेल, हे महत्त्वाचं. होय 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 आता गावोगाव कीर्तनाला मी जेव्हा जातो किंवा हिंदू धर्मसभेला जातो, आवर्जून सांगतो की बाबांनो, तुम्ही गोरक्षण करा, लव जिहादच्या विरोधात लढा, लँड जिहादच्या विरोधात लढा, हिंदू विरोधी जेवढे षडयंत्र असतील त्या सर्वांच्या विरोधात लढा. पण प्रत्येक तरुणाचं एक व्यक्तिगत आयुष्यसुद्धा आहे. आणि म्हणून मी त्या तरुण भावंडांना सांगतोय की बाबांनो, तुम्ही काम करा. म्हणजे शेवटी धर्माची सेवा आपण केली तरी सकाळी भूक लागणार आहे, रात्री भूक लागणार आहे. आणि धर्माच्या सेवेसाठी तुमचं शरीर मजबूत पाहिजे, तुमचा बँक बॅलन्स व्यवस्थित पाहिजे. आणि बँक बॅलन्स व्यवस्थित असण्यासाठी, शरीर दष्टपुष्ट असण्यासाठी एकच पर्याय आहे, काम करणे. म्हणून माझ्या हिंदू बांधवांना मी काय सांगतोय की बाबांनो, अरे शहरांमध्ये गेले आपल्या हातातून व्यवसाय,
नोकरदारी गेली आपल्या हातामधून. म्हणजे आज इतकं मोठं दुर्दैव आहे भाऊ, तुम्ही त्याच्यावर काम करा की आपण हिंदुत्व हिंदुत्व म्हणतोय, हिंदू बांधव पुढं आला पाहिजे आपण म्हणतोय, पण महाराष्ट्रभर मी माझं हॉटेलिंग जास्त होतं. म्हणजे मला बऱ्याचदा हॉटेलमध्ये जेवावं लागतं प्रवासामुळं. तर हॉटेलला नाव असतं रामप्रभूंचं, हॉटेलला नाव असतं शिवरायांचं, हॉटेलला नाव असतं अहिल्यादेवींचं, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते जे वेटर आहे, तो जो मॅनेजर आहे, सगळे मुसलमान आहे. जाहीर ते सांगतात, अब्दुल वो ऑर्डर ले रे तू, आसिफ किधर आहे. आणि मग मनात विचार येतो की अरे, हॉटेलवर नाव रामचंद्र प्रभूंचं आहे ना, अब्दुल आहे. बरं, मग मी हॉटेल मालकाला भेटलो, त्याला विचारलं की अरे बाबा हे काय, आम्ही हॉटेलचं नाव वाचलं देवाचं म्हणून तुझ्या दुकानात हॉटेलमध्ये जेवायला आलो, हे काय प्रकार आहे. तो म्हणतो, महाराज माफ करा, माझी इच्छा आहे की माझा स्टाफ सुद्धा हिंदू असावा, पण पोरच टिकत नाही म्हणतोय. आपल्या महाराष्ट्रातले जे पोरं आहे ते राहतच नाही. 8-15 दिवसात भांडण तरी होईल, वादावादी होईल, किंवा कंटाळा आला, नाही करायचं काम म्हणून निघून जात आहे. मी काय म्हणतोय, मला म्हणायचं नाही की माझ्या हिंदू बांधवांनी वेटर व्हावं, पण जो म्हणतोय ना मला रोजगारच नाहीये किंवा मला उपजीविकेचं साधनच नाही, अरे मग सुरुवात तर कर. वेटरचे हॉटेल मालक झालेले किती उदाहरणं दाखवायचे की वेटर म्हणून राहिला आणि हॉटेलचा मालक झाला, अब्जाधीश झाला. बरं, वेटरच आचार्य होतो, त्या आचार्याचाच नंतर कॉन्ट्रॅक्ट घेणारा मोठा काय केटररवाला होतो. मग मी म्हणतोय की आपल्या पोरांनी ह्या ज्या आपल्या हातातून चालले व्यवसाय, मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना सांगतोय की कोणत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी स्टाफ चेक करा. त्याला म्हणावं, त्या हॉटेल मालकाला म्हणावं, तुझ्या हॉटेलमध्ये जर सगळा हिंदू बांधव असेल तर मी इथं जेवणार आहे, हिंदू बांधव जर नसेल तुझ्या स्टाफमध्ये तर मला नाही जेवायचं. बरोबर हॉटेलवाले शोधून आणतील आपल्या हिंदू पोरांना, अरे बाबा चला, पगार वाढवतील. आपण जो येईल बरं, तो काय परिस्थिती आज, किती मोठं थूक जे आज ज्याला आपण म्हणतोय, पावावर थुकलं जातंय, फळांवर थुकलं जातंय. ते पनीर भाजीत थुकत नसतील कशावरनं, रोटी बनवताना थुकतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी हॉटेल लाईनमध्ये सगळा मुसलमान आहे वेटर. म्हणून हिंदू बांधवांनी ते जागं होणं गरजेचं आहे. आज बेकरी व्यवसाय असेल, फळ व्यवसाय असेल, हे व्यवसाय गेले, हिंदूंच्या हातातच नाहीये. आज पाव खायचं काही लोकांनी सोडून दिलं. मी म्हणतो हिंदू पोरांनी बेकऱ्या टाकाव्या, ही धर्माची सेवा आहे, हिंदू धर्माची सेवा आहे. हिंदू पोरांनी फळांचा व्यवसाय करावा, आणि तो व्यवसाय धंदा सगळा करत असताना हिंदू धर्माच्या सेवेमध्ये मग गोरक्षण असू द्या, लव्ह जिहादच्या विरोधात लढणं असू द्या, लँड जिहादच्या विरोधात लढणं, बळ भेटल. तुम्हाला गोरक्षणाला जायचंय, तुमच्या गाडीत डिझेल पाहिजे ना. तुम्हाला लव्ह जिहादच्या विरोधात लढायचंय, वकिलाला फी द्यायला पैसे पाहिजे ना. लँड जिहादच्या विरोधात लढायचंय, वकिलाला फी द्यायला पैसे पाहिजे. उद्या 4 हात करायचे समोरच्या पुढं, लढायचे त्याच्यासोबत, भांडणच करायचे, मसल पॉवर पाहिजे, आणि त्याला पैसा लागणार आहे. तो पैसा हिंदू पोरांनी कमवावा, आणि आपल्या हिंदूंच्या गरजा हिंदूंनीच पूर्ण कशा केल्या जातील यासाठी काम करा. माझी तरुणांकडून ती इच्छा आहे. खूप वेळ झाला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. संग्राम बापू भंडारे महाराज, एका शब्दात जर वर्णन करायचं ठरलं तर एक शब्द काय असेल त्यासाठी? हिंदू धर्मसेवक. नक्कीच. तुम्ही देखील वेळ दिलात. मी प्रेक्षकांना सांगणार नाही की आपण कुठल्या 1:30 वाजता शूट करतोय. 2 वाजता आले, 1:30 वाजता आले. तुम्ही देखील प्रश्न तिखट होती मुळात खूप सारी, त्याला देखील पुरेपूर उत्तरं दिलीत, चांगला संवाद साधला. त्याबद्दल मी #वैयक्तिक असेल, आमची टीम असेल, त्याच्याकडून खूप खूप धन्यवाद देईल. आपल्या पुढील वाटचालीसाठी जे काही कार्य असतं, कार्य चांगलंच आहे. आमच्याकडनं सगळ्यांकडनं शुभेच्छा असतील, आणि तुम्ही आलात याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देईल. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम.